नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। देशातील बहुप्रतीक्षित जनगणनेसाठी म्हणजेच राष्ट्रीय जनगणना 2027 साठी केंद्र सरकारने सोमवारी राजपत्राद्वारे अधिसूचना जारी केली आहे। लोकसंख्येबरोबरच प्रथमच जातींचीही नोंदणी होणार आहे। ही जनगणना प्रक्रिया 2 टप्प्यात पूर्ण केली जाईल असे केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय। भारतातील ही एकूण 16वी तर स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना आहे। यासाठी 13,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। जनगणनेचा पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल, ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश असेल। तर दुसरा टप्पा 1 मार्च 2027 पासून सुरू होईल। जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत जनगणना चालेल। देशातील उर्वरित भागात जातींची गणना आणि जनगणना 1 मार्च 2027 पासून सुरू होईल। ही जनगणना 2 टप्प्यात केली जाईल। पहिल्या टप्प्यात घरांची यादी, घरांची गणना, प्रत्येक कुटुंबाची निवासी स्थिती, मालमत्ता आणि सुविधांची माहिती गोळा केली जाईल। त्याच वेळी दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या जनगणना, प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्या शास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर तपशील गोळा केले जातील। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृह सचिव, भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत देशभरातील जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतलाय। दरम्यान ही अधिसूचना म्हणजेच जनगणनेची अधिसूचना डोंगर पोखरून उंदीर काढणे अशी आहे। त्यात जातीच्या जनगणनेचा उल्लेखच नाही असा दावा काँग्रेसने सोमवारी केलाय। जनगणनेची प्रक्रिया सुमारे 21 महिन्यात 1 मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे। जनगणनेचा प्राथमिक डेटा मार्च 2027 मध्ये प्रसिद्ध होऊ शकतो, तर तपशील जाहीर करण्यासाठी डिसेंबर 2027 पर्यंत वेळ लागेल। त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा जागांची मतदारसंघ फेररचना 2028 पासून सुरू होईल। गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार ही जनगणना मोबाईल ॲपद्वारे केली जाईल। डिजिटल पद्धतीने जनगणना करण्यासाठी सुमारे 35 लाख कर्मचारी असतील व त्यांच्या कामावर सुमारे 1,30,000 अधिकारी देखरेख ठेवतील। जनगणनेसाठी 16 भाषांमध्ये मोबाईल ॲप तयार केले जातील आणि त्यामध्ये जनगणनेशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाईल। नागरिकांसाठी स्वगणनेची सुविधाही उपलब्ध असेल।